नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 27 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वी बोर्डाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इंग्रजी पेपराचे आपण उत्तर डायरेक्ट पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट सेक्शन आहे लँग्वेज स्टडी, 10 मार्कासाठी विचारण्यात येतो. त्याच्यातील फर्स्ट क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 8 मार्कासाठी सोडवायचे आहेत. त्याच्यातील फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. ॲन्सर पाहूयात डायरेक्ट. फर्स्ट नर्स, सेकंड अंडर, थर्ड क्लाइम, फोर्थ माइट. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. फर्स्ट क्वेश्चन स्कूल, पॅराडाईज, चेंज, ओरिजिन. ॲन्सर आहे चेंज, ओरिजिन, पॅराडाईज, स्कूल. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन ऑनर, ह्युमॅनिटी, हंबल, हाइंडर. ॲन्सर आहे हाइंडर, ऑनर, हंबल, ह्युमॅनिटी. तिसरं क्वेश्चन आहे पंच्युएट द फॉलोइंग. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आय आस्क्ड माय टीचर्स व्हाय इज ही वर्किंग आउटसाईड. ॲन्सर येईल वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने आय आस्क्ड माय टीचर कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये व्हाय इज ही वर्किंग आउटसाईड क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. सेकंड क्वेश्चन आहे हाय आय ॲम रिअली एक्सायटेड. ॲन्सर येईल हाय कॉमा आय ॲम रिअली एक्सायटेड एक्सक्लेमेशन मार्क, कारण की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असल्यामुळं. फोर्थ क्वेश्चन मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इज यूजिंग द लेटर्स इन द वर्ड चॅम्पियनशिप. उत्तर येईल चॅम्प, शिप, शॉप, पिन, कॅम्प, चिप, मॅप, टॉप, मॅन. त्यापैकी तुम्ही कोणतेही योग्य 4 शब्द लिहू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न पाचवा राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. शब्द दिले लिसन आणि त्याचं ॲडव्हर्ब सांगितलं आहे केअरफुली. तर उत्तर येईल लिसन केअरफुली, लिसन क्लिअरली, लिसन सायलंटली, लिसन रिस्पेक्टफुली, लिसन क्वाइटली. सहावा प्रश्न कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. स्मॉल शब्द दिलेला आहे. उत्तर येईल लार्ज, इजी, यंग, गुड. नेक्स्ट क्वेश्चन बी डू ॲज डायरेक्टेड 2 मार्कासाठी असतो. त्याच्यातील फर्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट एनी वन. फर्स्ट मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज ॲट द एज ऑफ. ॲन्सर येईल आय स्टँड ॲट द एज ऑफ द रिव्हर. ऑरमध्ये प्रश्न दिलेला आहे, तोही सोडवूया आपण. बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय नो. उत्तर येईल आय नो दॅट ही इज ऑनेस्ट. सेकंड क्वेश्चन अटेम्प्ट एनी वन. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. फर्स्ट आहे रिस्पॉन्सिबल, इरिस्पॉन्सिबल. सेकंड आहे कंटिन्यू, कंटिन्युअस, कंटिन्युएशन. त्याच्यानंतरचा प्रश्न ऑरमध्ये दिलेला आहे. बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. फर्स्ट रिस्पॉन्सिबल, ही इज अ रिस्पॉन्सिबल स्टुडंट. सेकंड कंटिन्यू, प्लीज कंटिन्यू युअर वर्क. सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्कासाठी विचारलेला असतो. त्याच्यातील क्वेश्चन 2A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आपल्याला खाली या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजचा अभ्यास करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. त्यावर प्रश्न आपण सोडूया. फर्स्ट हाऊएव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज ओपनिंग. सेकंड एव्हरी फोर्टनाइट a flower blooms an hibiscus plant, big, bright and tender. Third, the water is gentle, rock is hard. Fourth,
द फ्लॉवर कम्स टू अ लाईफ फॉर ओनली फॉर अ डे. विद्यार्थी मित्रांनो, या उतारावर आधारित आपण प्रश्न उत्तर सोडवतोय. हा उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. या उतारातील जे प्रश्न आणि उत्तरे आहेत त्याला आपण अंडरलाईन केलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 8.2 कंप्लीट द फॉलोइंग वेव्ह. हिबिस्कस फ्लॉवर्स याबद्दल माहिती लिहायचं आहे. ब्लूम्स कसं बहरतो, बिग ब्राईट टेंडर, स्माइल्स विथ द सन. त्याच्यानंतर विथर्स ॲट द मॉर्निंग, फॉल्स ॲट इव्हिनिंग. त्याच्यानंतरचा प्रश्न A3 फाइंड द फॉर द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द गिवन नाउन्स. फर्स्ट आहे रॉकी बीच, सेकंड कोलोसल प्रॉब्लेम, थर्ड मॅजेस्टिक ओशन, फोर्थ स्मॉल क्रॅक्स. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे A4 डू ॲज डायरेक्टेड. इट टेक्स द शेफ. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. उत्तर येईल इट हॅज टेकन द शेफ. सेकंड क्वेश्चन इट लेफ्ट अस थिंकिंग. पिक आउट जिरण फ्रॉम द सेंटेन्स. जिरण ओळखायचं आहे. असा एक वर्ब असतो, त्याला ING लागलेलं असतं आणि तो नाऊनचं काम करतं, म्हणून उत्तर आहे थिंकिंग. त्याच्यानंतरचा प्रश्न A5 पर्सनल रिस्पॉन्सचा आहे. नेचर इज द बेस्ट टीचर. एक्सप्लेन इन 3 to 4 सेंटेन्सेस. आपण उत्तर पाहूया. नेचर इज द बेस्ट टीचर बिकॉज इट टीचेस अस मेनी गुड थिंग. इट टीचेस अस पेशन्स अँड हार्ड वर्क. नेचर also teaches us never to lose hope. Next question B. Read the following passage and do the activities. 10 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी हा पॅसेज वाचून घ्यावं लागेल काळजीपूर्वक आणि योग्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन B1 रिराईट द स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आणि फॉल्स शोधायचे आहेत. फर्स्ट द नरेटर हर्ड द बार्किंग ऑफ स्ट्रीट डॉग. ट्रू. सेकंड द नरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स. फॉल्स. थर्ड द dominant male usually does not allow another male to survive within its group. True. Fourth question the narrator gathered at thick stick in one hand. False. त्याच्यानंतरचा प्रश्न B2 give reasons for the following. First the narrator rushed to the veranda because first narrator heard the disturbance approaching closer. Second, he wanted to see what was going on. Next question B3 write antonyms from the extract. First, gathered, scattered. Second, mercifully, mercilessly. Third, female, male. Fourth, heed, ignore. Next question B4 do as directed. First, the barking become louder and more aggressive. Rewrite the sentence using not only but also. Answer A. The barking become not only louder but also more aggressive. Second question choose the correct passive voice of I recall the terrible custom. Answer A. The terrible custom was recalled by me. त्याच्यानंतरचा क्वेश्चन B5 पर्सनल रिस्पॉन्स. What would you do if you found an injured animal on the way to home? Answer आहे if I found an injured animal on the way home,
I would try to help it. I would give it water and call an animal doctor. I would make sure the animal is safe. नेक्स्ट सेक्शन थर्ड पोएट्री 10 मार्कासाठी विचारलं जातं. क्वेश्चन थर्ड ए रीड द फॉलोइंग स्टॅन्झा अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क. आपल्याला या ठिकाणी ओ कॅप्टन माय कॅप्टन या कवितेवर प्रश्न उत्तरे द्यायची आहेत. सर्वप्रथम ही कविता व्यवस्थित आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, द शिप इज अँकर्ड सेफली. ट्रू. सेकंड, द ट्रिप इज जॉयफुल. फॉल्स. थर्ड, द कॅप्टन हिअर्स द बेल्स. फॉल्स. फोर्थ, द कॅप्टन लाईज ऑन द बेड. फॉल्स. Next question A2, complete the following verb. Condition of the captain. He doesn't feel my arm. He has fallen cold and dead. He has no pulse nor will. His lips are pale and still. Next question A3, find the rhyming words for the following from the poem. First, bed, head. Second, kill, steal. Third, fun, own. Fourth, bread, dead. Next question B, appreciation of the poem. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. आपल्याला द ट्विन्स या कवितेचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. कवितेचं ॲप्रिशिएशन आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया हे पूर्णपणे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज 15 मार्क. क्वेश्चन फोर्थ, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी आपल्याला स्वप्नील कुसाले याबद्दल पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज आपण व्यवस्थित वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन ए, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. फर्स्ट, Swapnil Kusale was born on August 6, 1995. Second, Swapnil's father is Suresh, a village school teacher. Third, professional Swapnil is working as a ticket examiner with the Central Railways. Fourth, won the gold medal in junior category in 50-meter rifle prone event at the 2015 Asian Shooting Championship in Kuwait. Next question, rearrange the following events as per their occurrence in the passage. आपण पॅसेजवर आधारित डायरेक्ट आन्सर्स पाहूयात. फर्स्ट, Swapnil was born in an agricultural family. Second, Swapnil joined Krida Prabodhani. Third, Swapnil won gold medal at ISSF World Cup. Fourth, Swapnil won bronze medal at Paris. Next question A3, match the synonyms. First, farming, agriculture. Second, prize, award. Third, capacity, potential. Fourth, identify, recognize. नेक्स्ट क्वेश्चन A4, डू ॲज डायरेक्टेड 2 मार्कासाठी विचारलेला आहे. फर्स्ट, स्वप्नील्स फादर एनरोल्ड हिम इन क्रीडा प्रबोधिनी इन 2009. फ्रेम अ WS टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज ॲन आन्सर.
Answer येईल when did Swapnil's father enrolled him in Krida Prabodhini. Second question, Swapnil choose shooting to specialize. Add a question tag. Answer येईल Swapnil choose shooting to specialize, comma, didn't he? Question mark. Next question, A5 personal response. Which is your favorite game? Why? Answer, my favorite game is cricket because it is exciting and help me stay healthy. I also enjoy playing with my friends. Next question, summary writing. Read the passage given in question number 4A and write the summary of it. Suggest a suitable title for the summary. टायटल आहे स्वप्नील कुसाले शूटिंग चॅम्पियन फ्रॉम महाराष्ट्र. आणि अशा पद्धतीनं आपल्याला समरी रायटिंग लिहायचं आहे. संपूर्ण पॅसेज वाचून मनाने वाक्य तयार करून संपूर्ण सारांश आपल्याला या ठिकाणी लिहावे लागेल. नेक्स्ट सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्स. क्वेश्चन 5A लेटर रायटिंग. या ठिकाणी आपल्याला लेटर रायटिंगची जाहिरात पाहून त्यावर आधारित आपल्याला लेटर लिहायचं आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक जाहिरात पाहून घ्यायचं आहे. लेटर 2 प्रकारचे असतात, इन्फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर. आपण इन्फॉर्मल लेटर सोडूया. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड appealing him her to visit it. Make use of the points in the advertisement. You may add your own points. अशा पद्धतीने आपण इन्फॉर्मल लेटर व्यवस्थित लिहू शकतो आणि परीक्षेमध्ये 5 पैकी 5 मार्क घेऊ शकतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन B1 or B2 do any one of the following. 5 मार्कासाठी विचारलंय. डायलॉग रायटिंग. फर्स्ट, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. या ठिकाणी 2 प्रश्न असतात. 2 प्रश्नांची 2 उत्तरे असतात, म्हणून आपण या ठिकाणी उत्तर सोडूया. फर्स्ट क्वेश्चन, वुड यू लाईक टू जॉईन आर्म्ड फोर्सेस? आन्सर येईल यस, ॲक्च्युली इट इज माय पॅशन. त्याच्यानंतरचा प्रश्न, व्हाय डू यू लाईक टू जॉईन? आन्सर, आय लव टू वेअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. सेकंड क्वेश्चन, बी, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. हु इज युअर फेवरेट ॲक्टर? Answer, my favorite actor is Aamir Khan. Next question, what makes him your favorite? Answer, I like his acting and his dedication towards work. C question, write a dialogue between 2 friends about importance of computer education. Write minimum 3 meaningful exchange. First, Rahul said, computer education is very important today. Amit said, yes, computers help us learn many new things. Rahul said, we can also study online and improve our knowledge. Amit said, that's true, computer skills also help us get good job in the future. Rahul said, computer is very important. Amit said, so every student should learn computer. नेक्स्ट क्वेश्चन और मध्ये आहे B2 ड्राफ्टिंग अ स्पीच. डायलॉग रायटिंग जर व्यवस्थित सोडवलं तर ड्राफ्टिंग अ स्पीच सोडवायची आवश्यकता नाही. नेक्स्ट क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे 2 प्रश्न विचारतात. आपण
व्हर्बल टू नॉन व्हर्बल सोडवूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. या ठिकाणी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अँड इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे दिलेलं आहे. त्याचं व्हर्बलमध्ये रूपांतर करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जो की आपण सोडवणार आहोत व्हर्बल टू नॉन व्हर्बल. या ठिकाणी जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित पुढे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. उतारा काळजीपूर्वक वाचून या ठिकाणी विचारलेल्या तक्त्यात माहिती भरायची आहे. टायटल आहे फॉर्म्स ऑफ एनर्जी. टाईप्स आहे कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी. सब टाईप्स आहेत मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यातले सब टाईप्स आहेत मेकॅनिकल एनर्जीचे मूव्हिंग कार, लिपिंग फ्रॉग. इलेक्ट्रिकल एनर्जीचे आहेत लाइटनिंग, पॉवर लाईन्स. दुसरा एनर्जीचा प्रकार आहे पोटॅन्शियल एनर्जी. त्याचे प्रकार आहेत न्यूक्लिअर एनर्जी, केमिकल एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीचे उदाहरण आहेत फ्युजन ऑफ सन अँड स्टार्स. सेकंड आहे अर्थ कोर. केमिकल एनर्जीचे एक्झाम्पल आहेत स्ट्रायकिंग अ मॅच. दुसरा आहे फूड वी ईट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बी एक्सपांड द थीम. आपल्याला सोडवायचा आहे B1 न्यूज रिपोर्ट. हेडलाईन दिलेला आहे नव भारत स्कूल सेलिब्रेट्स सायन्स डे. या ठिकाणी हेडलाईन, डेटलाईन, लीड, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफमध्ये आपल्याला न्यू भारत स्कूल सेलिब्रेटेड योगा डे अशा पद्धतीनं आपण उत्तर लिहू शकतो आणि पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. ऑरमध्ये आहे B2 डेव्हलप अ स्टोरी. आपल्याला वरचा प्रश्न व्यवस्थित सोडवल्याच्या नंतर हा प्रश्न सोडवायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर शेवटचं सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क. क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. फर्स्ट A. Translate the following words into your medium of instruction any 4. फर्स्ट स्पेस अवकाश जागा. सेकंड प्रॉमिस वचन. थर्ड स्किल कौशल्य. फोर्थ प्रिटेंड दिखावा करणे, ढोंग करणे. बाउंड्री सीमा, हद्द. 6 नॅचरल नैसर्गिक. नेक्स्ट क्वेश्चन B. Translate the following sentences into your medium of instruction any 2. 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. फर्स्ट टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. सेकंड वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. जेवण्यापूर्वी हात धुवा. नेक्स्ट थर्ड अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज्ड फूड ॲटम्स. आधीच तयार केलेले व पाकिटातील अन्नपदार्थ टाळा. फोर्थ इट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. हिरव्या भाज्या आणि फळे खा. नेक्स्ट क्वेश्चन C. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 1. फर्स्ट अँड एम्प्टी व्हेसल्स मेक्स मच नॉईस. उथळ पाण्याला खळखळाट फार. सेकंड ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कडू असते. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 10वी इंग्रजी विषयाची यशस्वी बोर्डाची प्रश्नपत्रिका अभ्यासली आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.